ज्या सत्तेवर तू आपला गावशिव राखलास त्याप्रमाणे भैरी जोगेश्वरी नवलाय पवनाई तृणबिंदुकेश्वर जंबुकेश्वर तुझ्या त्रिमुखीच्या 12 पदाच्या अधिकारात आज देवा तुझ्या चरणाशी त्या ठिकाणी देवा येणारा जो काय फाल्गुन मास आहे आणि जोगेश्वरी आईचा जो शिमगा उत्सव आज त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी करायचा सवरायचा आहे आणि त्याची रूपरेषा आखण्यासाठी जी काय त्या ठिकाणी संपूर्ण बारावड्यातले ग्रामस्थ मानकरी गावकरी ट्रस्टी मंडळी गुरुमंडळी आज त्या ठिकाणी तुझ्या राजदरबारामध्ये त्या ठिकाणी सामील होते आणि संपूर्ण रत्नागिरीकर परिवार सालाबादप्रमाणे 24 मार्चपासून सुरू होणाऱ्या श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली। या सभेला 12 वाड्यातील मानकरी गावकरी ट्रस्टी गुरवमंडळी व ग्रामस्थ बंधू उपस्थित होते। 24 मार्चपासून सुरू होणाऱ्या शिमगा उत्सवाची रूपरेषा या सभेमध्ये ठरवण्यात आली। महालक्ष्मी शेतातून भैरी मंदिरात रात्र 11 वाजेपर्यंत जातील। 12 वाजता भैरीची पालखी जोगेश्वरी भेटीसाठी ग्राम प्रदक्षिणा व होळी जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी भैरी मंदिरातून बाहेर पडेल। आखणे या दृष्टीने आता सभा होती त्या सभेमध्ये वार्षिक कार्यक्रम गेली 4 वर्ष होणारा उशीर तो कमी करून वेळेत कार्यक्रम करणं जी आपली परंपरा आहे ती राखण्याकरता आपण प्रयत्नशील सगळे राहायचे। यावर्षी आपण आता कार्यक्रमाची गाऱ्हाणं देवाला घातलेलंच आहे। यावर्षी जोगेश्वरीचा जो शेंडा आहे होळीचा हा जोगेश्वरीच्या हद्दीचाच चंद्रकांत एकनाथ गुरव यांच्या घरी आहे। तिथून ह्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। त्यात तत्पूर्वी तिथं निमंत्रण जे असतं ते निमंत्रण साणेवरनं उठून प्रथम म्हणजे भैरी मंदिरात येईल आणि भैरी मंदिरात सगळ्यांच्या बाहेर म्हणजे नवलाय पवनाई मिऱ्या राखी मिऱ्या टेंबेतला भैरी वगैरे ज्या सर्व पालख्या आहेत त्या पालख्यांच्या गाठभेट करून 12 वाजता ठीक भैरीच्या प्राणगाचं भैरीबाबा आपला त्या ठिकाणी पालखीमध्ये विराजमान होईल आणि विराजमान होऊन तो जोगेश्वरीच्या शिमगा उत्सवाला सुरुवात करेल आणि हा संपूर्ण कार्यक्रम 6 दिवस आहे। 1 दिवस यंदा जादा आहे त्याच्यामुळे रंगपंचमीपर्यंत हा आपला 12 वाड्याचा उत्सव असतो। ह्याच्यामध्ये जी सगळी रूपरेषा आहे ती आता ग्रामस्थांच्या वतीने इथे सगळी सांगितली गेलेली आहे। त्या पद्धतीने गेले काही 4-5 वर्ष आता अध्यक्ष बोललेच की जो विलंब झालेला आहे तो विलंब न होता 12 वाजताच ह्या वर्षी भैरीबा आपला प्राणनागामध्ये गाऱ्हाणं होऊन स्थानापन्न होतील रंगपंचमीला। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।